स्वागत आहे मित्रांनो तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली आपण नवीन सिरीज चालू केली आहे, डेटाची सिरीज. याच्यामध्ये आपण काय करतो आहे की डे टू डे जे चेंजेस होत आहेत FIs आणि DIच्या डेटामध्ये, हे आपण मायन्यूटली ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातून बेस्ट पॉसिबल जी डायरेक्शन आहे ती आपण फाइंड आउट करतो आहे. आणि ही डायरेक्शन फाइंड आउट करताना कुठेही बाय सेल म्हणजे जे इंट्राडे कॉल आणि पुट करतात, तर हे न करता एक लाँग टर्म मोठी वेल्थ कशी क्रिएट करता येईल त्यासाठी आपण एक फॉर्म्युला डेव्हलप करतो आहे. आता हा जो फॉर्म्युला डेव्हलप करताना त्याचा पहिला पार्ट आहे आपल्याला ट्रेंड ॲनालाइज होणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बघितलं असेल आपण फार स्ट्रॅटेजीज या ठिकाणी पाहत असतो, जशी जी शॉर्ट स्ट्रॅडल स्ट्रँगल, त्याच्यानंतरून लाँग पुट शॉर्ट पुट, स्प्रेड्स असतील, बुल कॉल स्प्रेड पुट स्प्रेड्स. हे जे स्प्रेड्स असतात हे पॉझिटिव्ह साईडने असतात, निगेटिव्ह साईडने असतात, साईडवेज असतात. अशा मार्केटच्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजी असतात. आता आपल्याला स्ट्रॅटेजी तर माहिती आहे, पण आपल्याला त्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी त्याची बेस्ट डायरेक्शन माहीत पाहिजे. तर ती डायरेक्शन कुठून येईल, तर ती डायरेक्शन येईल डेटावरून. तर आपण बऱ्याच दिवसांपासून हा डेटा ट्रॅक करताना अशी एक गोष्ट लक्षात आली आहे की जरी मार्केटमध्ये काही न्यूज असेल, पॉझिटिव्ह न्यूज असेल, निगेटिव्ह न्यूज असेल, पण जर डेटा त्या हिशोबाने असेल, म्हणजे सपोज पॉझिटिव्ह न्यूज आहे पण डेटा निगेटिव्ह आहे, ती न्यूज पॉझिटिव्ह साईडनी तर घेणार नाही मार्केट खाली जाईल. त्याचप्रमाणे जर निगेटिव्ह न्यूज आहे पण डेटा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जे मोठे प्लेयर आहे त्यांनी जर काही पॉझिटिव्ह पोझिशन क्रिएट करून गेलेले आहेत ते आदल्या दिवशी, तर मार्केटला ते फार खाली येऊ देणार नाही. तर अशा पद्धतीचं हे ॲनालिसिस आहे. आणि हे करत असताना काही स्ट्रॅटेजीज आहेत ते आपण इम्प्लिमेंट करणार आहे. ॲग्रेसिव्ह लाँग असतील तर आपण ॲग्रेसिव्ह लाँगच्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करू, ॲग्रेसिव्ह शॉर्ट असतील तर तशा स्ट्रॅटेजी अप्लाय करायच्यात, साईडवेज असतील तर तशा. आणि हे रिस्क डिफाईन ठेवायचं आहे. यामध्ये कुठेही गॅम्बलिंग टाईपचं बाय सेल स्कॅल्पिंग हा प्रकार आपल्याला करायचा नाही. स्कॅल्पिंग आपण बघितलं असेल, हा फार एकदम स्किल लेवलचा गेम आहे आणि तो रिटेल पब्लिकला पॉसिबल नाही. आणि रिटेल पब्लिकची ती सायकोलॉजी मेंटेन ठेवणं फार इम्पॉसिबल आहे. ते करत असताना त्यांना अल्गोचीच मदत घ्यावी लागेल, त्याशिवाय हे पॉसिबल होणार नाही. तर अशा पद्धतीची ती स्ट्रॅटेजी आहे. तर यासाठी आपल्याला डेटाचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकत असाल, मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, शॉर्ट्समध्ये तुम्ही बघू शकाल. तो डेटा स्टॉप करून तुम्ही ते आकडे पाहू शकता. तर याच्यामध्ये मेजर जो चेंजेस आहेत ते कुठे